कालच्या वेळेस संतोष देशमुखची घटना घडलेली होती. त्याच दिवशी मी सकाळी 12 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या घरी भेटायला गेलतो. त्यावेळेस फक्त माझी ॲब्सेंटी पडलेली आहे. अन्यथा बाकी 3 जून आणि 12 डिसेंबरला 100%. आणि मध्ये कधीही परळीला आलो की गोपीनाथ गडाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही. आजही मी जरी काही वेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणजे इथं झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलेलो असलो तरी अन्यायाच्या विरुद्ध आणि गोरगरिबांच्या विरुद्ध लढणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं तर ते गोपीनाथ गड आहे. म्हणून मी आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक व्हायला या ठिकाणी आलो. गोपीनाथ मुंडे साहेबांचे कारकीर्द तुम्ही फार जवळून बघितली होती. त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत काम केलं. त्या काळातलं इथलं वातावरण आणि आता स्थित्यंतर होत आहेत. आता वातावरण गोपीनाथराव होते. गोपीनाथरावांचं मन फार मोठं होतं. मी जवळजवळ 10 वर्ष साहेबांच्या बरोबर काम केलं. काही वर्ष विरोधात बी केलं, पण कधीही स्लिप ऑफ टंग त्यांच्या विरोधात कधी केला नाही. आणि आम्हाला जे राजकारण शिकवलं, कुठे वाकायचं, कुठं झुकायचं, कोणाबरोबर कधी पाया पडायचं किंवा राजकारणामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करायचा, हे सगळं आम्हाला गोपीनाथरावांनी शिकवलं. पण त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये वारसा पाहायला मिळत नाही. एक मिनिट वारसा पाहायला मिळत नाही. ओके.